सगळ्यांचा आज सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील यांनी आयोजित केलेला होता. रोहित पाटील, मी, मानसिंगराव नाईक आणि पक्षाचे सगळे मान्यवर नेते आम्ही उपस्थित होतो. सत्ता स्थापनेबद्दल काही हालचाली सुरू आहेत का? त्या संदर्भात बैठका पण झाल्या. आता आमचे तर 30 निवडून आलेले आहेत आणि आमची एका पक्षाशी आघाडी होती, त्यामुळे ते आमच्यावर येतील अशी आमची अपेक्षा आहे, कारण आघाडीच होती त्यांच्यावर. दुसऱ्या पक्षाचे विरोधी आम्ही उमेदवारच उभे केले नाहीत, त्यांनी त्या ठिकाणी चांगला विजय मिळवला. त्यामुळे या दोघांनी आमच्यावर यावं अशी आमची अपेक्षा आहे. चंद्रकांत पाटलांनी सांगितलेलं आहे की जे काय आमच्या महायुतीसोबत घड्याळ चिन्हावर निवडून आले ते अधिकृत आहेत, त्यांनी जर मतदान करण्यासाठी आम्ही व्हीप बजावणार आहे, जर ऐकलं तर कठोर कारवाई होणार. नाही, घड्याळाबरोबर आमचीच आघाडी होती ना, आमची आघाडी होती आणि घड्याळाचे निवडून आलेल्या उमेदवारांना भारतीय जनता पक्ष कसं काय दम देऊ शकतो? घड्याळ हा स्वतंत्र, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. त्याला भाजपच्या नेत्यांनी दमदाटी करणं किंवा त्यांना नियम सांगणं हे म्हणजे दादागिरी एका पक्षाची दुसऱ्यावर चालू आहे असा त्याचा अर्थ जातो. भाजपनं मित्र पक्षांना सोबत व्यवस्थित घेतलं नाही म्हणून ते तुमच्याबरोबर किंवा अन्य पक्षांच्यावर राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेनेनं स्वतंत्र लढलं किंवा आघाडी केली. निवडणुकीमध्ये एकत्र घ्यायचं नाही, निवडणुकीनंतरनं ते सगळे आणि हे जे निवडून आलेले आहेत अजित पवार पक्षाचे आणि एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे, हे भाजपच्या विरोधी लढलेले आहेत. त्यांच्या सर्वत्र भाजपच विरोधात होता. शंभूराज देसाईने सांगितलेलं आहे की आमचं पक्षाचं ठरवायचं त्यांना काय अधिकार आहे? चंद्रकांत पाटील शंभूराजी बरोबर बोलत आहेत. तुमची आता चर्चा काय झाली का? सुहास बाबर परवा